यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे एक प्रसिद्ध चिंतामणीचं मंदिर आहे। विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे एक मंदिर महत्त्वाचं आहे। या मंदिरात चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जमिनीच्या खाली सुमारे 35 फूट खोल आहे आणि मंदिराच्या आत एक गणेश कुंड देखील आहे। यातून दर 12 वर्षांनी गंगा अवतरते। मंदिराच्या प्रवेशद्वारातून खाली उतरल्यावर गणेश कुंड दिसतो, जो दर 12 वर्षांनी आपोआप भरतो असं मानलं जातं। कळंबचा चिंतामणी भक्तांना चिंतेतून मुक्त करतो अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे। त्यामुळे या देवाच्या दर्शनासाठी राज्यासह अन्य ठिकाणाहून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि याच संदर्भात देवस्थानचे पुजारी आणि भाविकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी पाहुयात। यवतमाळ येथील चिंतामणी देवस्थान या ठिकाणी मोठी तयारी सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर 2 दिवसावरती जे आहेत श्री गणेशाची स्थापना होणार आहे। भाविकांची मोठी या ठिकाणी मायंदळी सुरू झालेली आहे। भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर याच ठिकाणी इंद्रदेवानी जे आहेत या मंदिराची स्थापना केल्याचं सांगल्या जात आहे। अनेक वर्षापासून या ठिकाणी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात आणि याच कुंडामध्ये जे आहेत त्यांनी जे आहेत आंघोळ केली आहे। याच कुंडाच्या पाण्याने अभिषेकसुद्धा श्री गणेशाचा या ठिकाणी झालेला आहे। या मंदिराचे पुजारी या ठिकाणी आहेत। काय या मंदिराचे वैशिष्ट्य आहे सांगण्यात येते की या ठिकाणी इंद्रदेवानी या मंदिराची स्थापना केलेली आहे। काय वैशिष्ट्य आणि काय सांगणार? हे प्राचीन असं मंदिर चिंतामणीचं श्री गणेशाचं असून इथे जेव्हा गौतम ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला होता, सहस्त्र छिद्रातून स्त्राव निघेल असा जो शाप होता, त्या शापाला उशाप म्हणून देवांनी सर्व देवतांना फिरून त्यांना काही कुठेच याचा तोडगा मिळाला नाही। तर इंद्रदेव परत गौतम ऋषीकडे गेले, त्यांनी या शापाचा उशाप मागितला। त्यावेळेस गौतम ऋषींनी असा उशाप त्यांना दिला की तुम्ही कदंब क्षेत्री जा, तिथे कदंब क्षेत्री जाऊन महागणपतीची तपस्या करा। महागणपती जेव्हा श्री चिंतामणी रूपात इथे प्रकट होईल त्यावेळेस तुम्ही शापमुक्त व्हाल असा त्यांना उशाप दिला। माता गंगा दर 12 वर्षांनी इथे येत राहते आणि पूर्ण भरती होते, देवाच्या चरणाला स्पर्श होतो। त्याच पाण्याने नंतर इथं सर्व 1.25 महिना 1.5 महिन्याच्या कालावधीपर्यंत गंगा माता राहते। सर्व भाविक भक्तांना त्याचा दर्शनाचा लाभ मिळतो आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।